नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व वह्या वाटप। सरपंच पैलवान रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम। कापडणे येथील आदिवासी वस्तीत असलेल्या खोकरहट्टी जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके पेन आदी मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। धुळे तालुक्यातील भेळ येथील सरपंच रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत सदस्य वैशाली माळी यांच्या संकल्पनेतून व रावसाहेब गिरासे यांच्या मित्रपरिवारांच्या वतीने हा विधायक उपक्रम राबवण्यात आला। यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होतं। कापडणे गावात आदिवासी खोकरहट्टी भागात स्वतंत्र जिल्हा परिषद मराठी शाळा उभारण्यात आली आहे। भात नदीच्या पलीकडे असलेल्या या वस्तीत पावसाळ्यात नदीत पाणी आल्यावर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते। आदिवासी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या शिक्षणाचा दुर्विचार करून गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या प्रयत्नांनी या वस्तीत स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली। यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवाह वाढला। धुळे तालुक्यातील गोरगरीब लोकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र धावून जाणारे पैलवान रावसाहेब गिरासे यांनी दुष्काळ सदृढ परिस्थितीत निर्माण झाल्यामुळे वाढदिवसावर वायफळ खर्च न करण्याचे आवाहन केले होते। वाढदिवसानिमित्त गरजू व वंचित शालेय विद्यार्थ्यांना मदत करण्याचे त्यांचे आवाहन केले होते। त्यानुसार रावसाहेब गिरासे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने तब्बल 75 विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेन आदी शालेय वस्तू भेट देण्यात आली। यावेळी पत्रकार विठोबा माळी, माजी उपसरपंच बापू माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अधिकार भील, संत सावता पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय माळी, भरत माळी, हेमंत खलाणे, वसंत भील, गुणवंत माळी, यावेळी पत्रकार विठोबा, मुख्याध्यापक मिलिंद चौधरी, कमल पवार, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना आयोजक म्हणाले की माझे नाव कृतिका शांताराम भिल। मला वही मिळालं, पुस्तकं मिळालं, मी छान अभ्यास करणार। धन्यवाद। आज कापडणे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये श्री रावसाहेब गिरासे सरपंच बेड यांच्या वाढदिवसानिमित्ताने सदर त्यांचा वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता वह्या पुस्तकं व पेन वगैरे वाटप शालेय शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे आमच्या कापडणे त्यांच्या मित्रपरिवारातर्फे। मी मुख्याध्यापक मिलिंद चौधरी, जिल्हा परिषद शाळा खोकरहट्टी। आज आमच्या शाळेत रावसाहेब गिरासे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने आमच्या शाळेत लहान मुलांना सच्चिचं बालमित्र आणि वह्या पेन पुस्तकं भेट दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। धुळे जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात अनमोल योगदान देणारे बेहेड येथील लोकनियुक्त सरपंच पैलवान रावसाहेब गिरासे यांचा दिनांक 25 जून रोजी वाढदिवस होता। त्यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करू नये असे त्यांनी आवाहन केले होते, कारण आता ग्रामीण भागात वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे। जून महिना गेला, आता जुलै महिना देखील आता आला, मात्र तरी देखील पावसाने दडी मारलेली आहे। यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। म्हणून पैलवान रावसाहेब गिरासे यांनी आवाहन केले होते की माझ्या वाढदिवसावर कोणताही वायफळ खर्च न करता विधायक कामात मदत करावी। म्हणून या ठिकाणी कापडणे येथील पैलवान रावसाहेब गिरासे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने आदिवासी भागात असलेल्या खोकरहट्टी भागातील एकूण 75 विद्यार्थ्यांना, जिल्हा परिषद मराठी शाळेतील 75 विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक आणि वह्यांचं या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे।